उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठकीनंतर पत्रकार परिषदेचं आयोजन. मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक म्हणून सरपंच कारभार पाहणार. प्रशासकांच्या मदतीसाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची समिती. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा घोटाळा. अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? दानवेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न. शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल. अस्वस्थ वाटत असल्यानं शरद पवार रुबी हॉल रुग्णालयात पोहोचले. मुंबई पालिकेची पहिली महासभा नामांतरावरून गाजण्याची शक्यता. 27 पैकी 20 नामकरणाचे प्रस्ताव. खड्डे, अतिक्रमण, पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत प्रश्नांना दुय्यम स्थान. नामांतराच्या राजकारणालाच अधिक महत्त्व. बुलढाण्याच्या चिखला गावात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना. शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत वाजत गाजत मिरवणूक. आधीचा पुतळा काढून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवला. सोलापूरच्या मोहोळमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी उभारला. परवानगी नसल्यानं प्रशासनाकडून पुतळा काढण्याच्या हालचाली सुरू. पुतळा हटवण्याला स्थानिकांचा विरोध. उद्या बारामती, दौंड, इंदापूर बंदची हाक. भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून बंदचं आवाहन. नागपुरात भारत मुक्ती मोर्चाचा मोर्चा. संघाच्या दबावामुळे बालीमधील अधिवेशनाला परवानगी न दिल्याचा आरोप. संघ मुख्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. पालमी कराडच्या दोन्ही मुलांपासून आमच्या जीवाला धोका. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप. अज्ञाताकडून मुलाला शिवीगाळ केल्याचाही आरोप. सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षकांना अर्ज. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता. 1 मार्च पासून राज्यभरात दूध महागणार. दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय. अनैतिक प्रेम संबंधातून सुनेचा सासूला मारण्याचा प्रयत्न. मात्र सासूसाठी विषारी औषध टाकलेलं पाणी नवरा प्यायल्यानं नवऱ्याचा मृत्यू. पंढरपूरच्या अंबर गावातील खळबळजनक घटना. आईकडूनच पोटच्या 2 मुलांचा 40,000 सौदा. आईनेच 2 बालकांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार. सांगलीच्या मिरजमधली घटना. आतापर्यंत 5 जण ताब्यात. दोन चिमुकल्या मुलांची हत्या करून आईची आत्महत्या. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातल्या आंबे गावातली घटना. हत्या आणि आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पुण्याच्या खेड तालुक्यातील शिवे गावात बिबट्याची दहशत. शेत शिवारात बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीती. सतर्क राहण्याचं वन विभागाचं आवाहन. मराठवाड्यात नववर्षातही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच. जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांची आत्महत्या. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून 8 संशयितांना अटक. संशयितांचं पाकिस्तान आणि बांगलादेशशी कनेक्शन. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सुपर 8चा पहिला सामना. सलग 5व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ग्लोबल टॅरिफ 10% 15% करण्याची केली घोषणा. अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं.